हॅलो, आता आपण बघूया "विण दोघांतली तुटेना" या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर त्याची जुनी सायकल बाहेर काढतो. स्वानंदी आणि समर ती सायकल मस्त चकाचक करतात. तेव्हा समर ती सायकल घेऊन आनंदला भेटायला जात असतो. रस्त्याने सायकलवर जात असताना समरला सगळे क्षण आनंदसोबतचे आठवत असतात. समर इमोशनली असतो. त्याला त्याची आणि निकिता आनंदची सगळी मैत्री आठवत असते. इकडे अंशू त्याच्या मॉमला सांगत असतो की मॉम, एकमेकांवर पाणी उडवत होते ते दोघं. तेव्हा मल्लिका बोलते की काय ते एकमेकांवर पाणी उडवत होते. तेव्हा अर्पिता बोलते की हल्ली जास्तच रोमॅन्टिक व्हायला लागलाय हां दादा. तेव्हा मल्लिका बोलते की समरला त्या स्वानंदीपासून दूर करावंच लागेल. तेव्हा अर्पिता बोलते की पण कशावरून तो बाहेर गेला, आनंदकडे गेला म्हणून. तेव्हा अंशुमन बोलतो की एवढ्या रात्रीचं सायकलवर कोणाकडे जाणार आहे तो. तेव्हा मल्लिका लगेच बोलते की त्यांची जुनी मैत्री, जुने दिवस आठवणार. इकडे स्वानंदी आजींना गोळ्या देत असते. तेव्हा आजी थोडं विचारात असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी कसला विचार करताय तुम्ही. तेव्हा आजी बोलते की विचार करते ग मी की पिंट्या. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी नका विचार करू, त्यांना सगळं प्रूफ माहिती ना, आता गेलेत ना, सगळं काही व्यवस्थित होणार. तेव्हा आजी बोलते त्याचा नाही विचार करते ग मी, सायकलचा विचार करते. तेव्हा अचानक स्वानंदी बघते आणि खूप हसायला येतं. तेव्हा आजी बोलते की अगं आपला पिंट्या पहिल्या असा सडपातळ होता ना गं, आता ती सायकल झेपेल ना गं त्याला. तेव्हा स्वानंदीला खूप हसायला येत असतं. तेव्हा आजी स्वानंदीला सांगत असते की पहिल्याच्या गोष्टी ठीक होत्या गं, पण आता ना पिंट्याला ना AC गाडीत जाऊन बसण्याची सवय आहे ना, कंटिन्यू AC गाडीत असतो. तेव्हा स्वानंदीला खूप हसायला येतं. तेव्हा आजी बोलते की अगं तू हसतेस काय, जा तुझ्या नवऱ्याला जाऊन बघ, हसत बसली आहेस. इकडे समर आनंदच्या घरी येतो, सायकल लावतो. समर आनंदच्या इथे सायकल लावतो आणि जोरात सायकलची रिंग वाजवतो. तेव्हा आनंदला भास होतो की सायकलची रिंग वाजते म्हणून. तेव्हा तो शांत होतो. तेव्हा पुन्हा सायकलची रिंग वाजते. तेव्हा समर आनंद जोरात आवाज येतो. तेव्हा आनंद निकिताला विचारतो की समरचा आवाज आहे ना, तुला झाला का भास. तेव्हा निकितालाही सेम भास होतो, पण निकिता काहीही बोलत नाही. तेव्हा निकिता जाऊन बसते. तेव्हा समोर पुन्हा सायकलची बेल वाजत असतो आणि पुन्हा आनंद आवाज येतो. तेव्हा निकिता पुन्हा उठते. तेव्हा आनंद बोलतो की बघ तुला आणि मला सेम भास होत आहेत ना. तेव्हा निकिता बोलते की आपल्या दोघांना सेम भास कसं होतील. तेव्हा ते खिडकीतनं बघतात. खिडकीतनं बघितल्यावर त्यांना समर दिसतो. समरला बघितल्यावर ते एकदम हतबल होतात. त्यांना काय बोलावं ते कळतच नसतं. समर बेल वाजवत असतो सायकलची आणि फोन करतो. आनंद पटकन फोनजवळ जातो. समरचा फोन बघून आनंद खूपच जास्त इमोशनल होतो. तेव्हा तो निकिताला बोलतो की समरचा फोन आहे. तो फोनकडे कंटिन्यू बघतच असतो पण फोन उचलत नाही. तेव्हा समरचा फोन कट होतो. तेव्हा आनंद निकिता सोफ्यावर जाऊन एकमेकांकडेच बघत असतात. तेव्हा त्याला कळतच नसतं. तेव्हा समर पुन्हा आनंद म्हणून आवाज येतो, रिंग वाजवतो. तेव्हा निकिता पुन्हा उठते आणि पुन्हा खिडकीतून बघते. अचानकच वादळ आणि पाऊस सुरू होतो. तेव्हा निकिता समरला बघत असते. इकडे स्वानंदी छत्री घेऊन हॉलमध्ये येते. तेव्हा ती बोलते की आजी तुम्ही असं कशा बाहेर आलात आणि एकटे आलात. तेव्हा आजी बोलते काही नाही गं, पिंट्याने ना डोक्यावर बसायला माझ्या, तेवढेच पाय मोकळे. तेव्हा स्वानंदी बोलते की चला तुम्हाला सोडते मी, नाहीतर ते अजून मला ओरडतील. तेव्हा आजी बोलते काही नाही गं, मला लागलं तर मी नारायणला सांगेल ना, आणि तू आता बाहेर चाललीस ना, असं उलटं माघारी फिरू नकोस. तेव्हा आजी बोलते की तू आनंदकडे चालली आहेस ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा आजी बोलते काळजी घे दोघांची, आणि हां पिंट्याचं ते सर्दीचं औषध आणि तो स्प्रेही घेऊन जा. हे त्याचं चालतं फिरतं औषध सायकलवर बसणार नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते नको, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर औषध नको, त्याने इम्युनिटी कमी होते. तेव्हा आजी बोलते ते आहेच गं. तेव्हा स्वानंदी बोलते ते आता मित्राकडे गेले आहेत ना, मित्राचा आणि मैत्रिणीचाही चांगला डोस मिळणार आहे त्यांना, त्यामुळे आता नो काही औषध पाणी. तेव्हा आजी बोलते की नाही असं इतक्या लवकर बंद असं होणार नाही गं, ते तुला करावं लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे मी आहे ना. स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे आजी, मग मी येते. तेव्हा आजी बोलते छत्री घेऊन जा. तेव्हा स्वानंदी बोलते घेतली आहे, आणि मी तुम्हाला कोणाला तरी सांगते एकट्या जाऊ नका म्हणून. तेव्हा स्वानंदी चालली जाते. तेव्हा आजी बोलते की तुला नाही कळणार गं नंदू, तू पिंट्याच्या आयुष्यात जेव्हापासून आली ना तेव्हापासून पिंट्या हसायला लागला आहे. तेव्हा निकिता आनंदला सांगत असते की तो पावसात भिजतोय. तेव्हा आनंद बोलतो की तो फक्त भिजत नसणार, रडतही असणार. तेव्हा आनंदला खूप चिंता वाटत असते. आनंद बोलतो की नाही मी जातो निकिता.
कारण की समर सांगणार नाही, तो तसाच पावसात भिजत राहील आणि मग त्याला तो आजारी पडेल. तेव्हा निकिता बोलते की हो पण त्याने बोलायला हवं ना. तेव्हा आनंद सांगत असतो की तो नाही बोलणार, मला त्याचा स्वभाव माहिती आहे. तेव्हा निकिता बोलते की नाही, ह्यावेळी त्याने बोलायलाच हवं. तेवढ्यात समर आवाज येतो की आनंद प्लीज ये ना रे खाली. तेव्हा समर माफी मागत असतो की मी चुकलो आहे, मला माहिती माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, मी आरोप केले तुझ्यावर. समर सगळा गुन्हा त्याच्यासमोर कबूल करत असतो. तो बोलत असतो की हा पैसा पाणी, ही कंपनी, हे ऑफिस, हे काहीही नको. आनंद आपण पूर्वीसारखं पुन्हा चल ना, ये तू खाली या सायकलवरनं आपण फिरायला जाऊ, मरीन ड्राईव्हवर बसू, सगळं पूर्वीसारखं आपल्या सगळ्या गोष्टी करू. पण आनंद प्लीज मला माफ कर, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली. समर खूप रडत असतो, खूप गयावया करत असतो. इकडे निकिताला आणि आनंदलाही खूप रडायला येत असतं. तेव्हा आनंदचा काही रिस्पॉन्स न बघून समर पुन्हा सायकल घेऊन जायला लागतो. तेवढ्यात आनंद येतो. आनंद समरच्या खांद्यावर पाठीमागून हात ठेवतो. तेव्हा समर बघतो आणि आनंद पुढे हातच जोडतो. तेव्हा आनंद त्याचे हात जोडलेले झटकतो आणि बोलतो की मूर्ख, बिंडोक, बावळट, हात काय जोडतोयस. तेव्हा समोर त्याच्या गळ्यात मिठी मारतो आणि ते दोघं खूप रडतात. तेव्हा आनंद त्याला खूप बोलतो की मी चोरी करेल असं वाटलं होतं तुला, असा कसा मित्र आहेस तू, आणि तू एकदाही नाही म्हणू शकला की माझा आनंद असं नाही करणार. तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी एक वेळ रस्त्यावर भीक मागेल पण कोणाच्या घरी चोरी करणार नाही. चोर समजलास तू मित्राला. तेव्हा समरला काही बोलायला शब्द नसतात. समर फक्त रडत असतो. तेवढ्यात ते दोघं पुन्हा मिठी मारतात आणि पुन्हा खूप रडतात. तेवढ्यात स्वानंदी आणि निकिता छत्री घेऊन येते. स्वानंदी आणि निकिता समर आणि आनंदवर छत्री पकडतात आणि नंतर थोड्या त्या छत्री बंद करतात. तेव्हा स्वानंदी बोलते झालं का आभाळ मोकळं. तेव्हा तेव्हा समर स्वानंदीकडे बघतो. तेवढ्यात समर निकिताकडे बघतो आणि बोलतो की सॉरी निकिता, मी फक्त आनंदलाच नाही, मी तुला पण खूप दुखवलं. तू खूप जीवाच्या आकांताने सांगत होती की आनंद असं नाही करू शकत, पण मी तुझ्यावरही विश्वास ठेवला नाही म्हणून. तेव्हा निकिता एकदम रागाने आनंद समरकडे बघत असते. तेव्हा समर बोलतो की निकिता तू असं रागाने बघू नकोस ना, प्लीज माफ कर ना मला. तू असं रागाने बघितलं की मला खूप भीती वाटते, मी तुला खरंच सांगतोय. तेव्हा निकिता पुन्हा त्याच्याकडे तशीच बघत असते. तेव्हा समर आनंदला सांगतो की सांग ना रे हिला. तेव्हा आनंद बोलतो की निकिता सोड ना. तेव्हा समर बोलतो की ऐक ना, मी हवं तर उठं बशा काढतो पण मला माफ कर. तेव्हा आनंद बोलतो की निकी सोड ना, जाऊ दे ना, अगं आम्ही बघ ना किती नॉर्मल बोलतोय. तेव्हा निकिता बोलते की काढ, उठबशा काढणार होतास ना, काढ. तेव्हा समर उठबशा काढत असतो. तेव्हा निकिता 1 2 3 4 मोजते आणि बोलते की पटापट काढ जरा. तेव्हा स्वानंदी तिला खुणवत असते की बास झालं म्हणून. तेव्हा निकिता बोलते की नाही. तेव्हा समर 5 उठबशा काढतो आणि आनंदला बोलतो की आता तू काढ माझ्या वाटचा. तेव्हा आनंद बोलतो की हो, किती झाल्या. तेव्हा समर बोलतो की 5. तेव्हा आनंद पुढच्या उठबशा काढत असतो. तेव्हा निकिता बोलते की तू का त्याच्या वाटच्या उठबशा काढतोयस म्हणून. तेव्हा समर बोलतो की सायकलवरून आलोय मी एवढ्या लांबून, म्हणून काढता नाही आल्या, पाय दुखता येत नाही तर 500 काढले असतात. तेव्हा स्वानंदी बोलते छे. तेव्हा निकिता समरलाही मारते, आनंदलाही बोलते आणि मारते आणि बोलते की हा शहाणा, तू सायकलवरून काय आलास तर हा लगेच शहाणा तुझ्याकडनं होऊन गेला, पार्टी चेंज केली, मी मूर्ख आहे का. तेव्हा निकिता बोलते की आम्हाला खूप त्रास झाला पण मी नाही रडली, मला खूप त्रास झाला, मी रडली नाही पण आज रडणार आहे. काय रे, तुला समजत नाही, कळत नाही तुला की तुझ्याशिवाय नाही जगू शकत, आम्ही दोघं तुझ्याशिवाय नाही जगू शकत. डोक्यात राग घातला आणि मैत्री तोडून टाकली. हे असं करायचं असतं तर का जीव लावतोस लोकांना, जीव लावतोस लोकांना, सांग ना. हे बघ समर, पुन्हा जर तू काही असं केलंस ना तर मी दगड घालेन तुझ्या डोक्यात. तेव्हा समर रडत बोलतो की नाही चुकलो, मी असं नाही करणार. तेव्हा निकिता समरला मिठी मारते. खूप रडतात ते दोघं. आनंदही खूप रडतो, स्वानंदीही खूप रडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.